नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर JNM नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण 350 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी ही माहिती आपण तुमच्या समोर सादर करणार आहोत। तर मित्रांनो, 23 मे 2024 ला मी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडण्याबाबतचा एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही JNM नर्सिंगचा कोर्स केला तर 100% परमनंट नोकरी लागण्याची संधी हे सुद्धा सांगितले होते। तसेच 25 मे 2024 रोजीच्या व्हिडिओमध्ये ही जाहिरात नक्की कधी येणार आहे, तसेच ही जाहिरात नक्की कोणत्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे आणि ही जाहिरात नक्की कोणत्या वर्तमान पेपरमध्ये येणार हे सुद्धा सांगितले होते। हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला BMC मधील सर्व रिक्रुटमेंटचे अपडेट आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात आधी मिळत आहे। असेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदाच्या जाहिरातीची PDF फाईल आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या BMC गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या JNM नर्सिंगच्या ॲडमिशनच्या जाहिरातीकडे। तर सुरुवातीला आपण आरक्षणांतर्गत किती जागा रिक्त आहेत ते बघू। तर हा 3 वर्षांचा JNM चा कोर्स आहे, त्यामध्ये एकूण 350 जागांसाठी जाहिरात निघालेली आहे। त्यामध्ये अ जात प्रवर्गाला 45 जागा, अ जात प्रवर्गाला 24 जागा, अ जात प्रवर्गाला 11 जागा, ब जात प्रवर्गाला 9 जागा, क जात प्रवर्गाला 12 जागा, ड जात प्रवर्गाला 7 जागा, विमा जात प्रवर्गाला 7 जागा, इमा व जात प्रवर्गाला 67 जागा, EWS जात प्रवर्गाला 35 जागा, SEBC या जात प्रवर्गाला 35 जागा आणि खुला प्रवर्गासाठी 98 जागा रिक्त आहेत। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही हा JNM चा कोर्स का करावा याची काही कारण सांगतो। तर सर्वात महत्त्वाचे सांगायचे तर या ज्या 350 जागा आहेत या फक्त महिला उमेदवारांसाठीच आहेत। यानंतर हा कोर्स पूर्णपणे मोफत असतो। त्यानंतर या कोर्सच्या दरम्यान तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वसतिगृहात मोफत राहायला मिळते। त्यानंतर या 3 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला जेवण सुद्धा मोफत असते आणि तुम्हाला दर महिन्याला 100, 10, 120 अधिक 340 रुपये गणवेश भत्ता आणि 150 रुपये धुलाई भत्ता सुद्धा मिळतो। म्हणजेच एक तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोफत कोर्स, त्यानंतर या कोर्सच्या दरम्यान मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय, तसेच दर महिन्याला भत्ते आणि महत्त्वाचे म्हणजे हा कोर्स पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी लागण्याची उत्तम संधी। जर एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुम्ही JNM नर्सिंगला ॲडमिशन घ्यायलाच हवे। तर याकरिता अर्ज कसा आणि कधी करायचा आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ। तर 5 जून 2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र या विभागामध्ये JNM नर्सिंग म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवायफरी या कोर्ससाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे। तर अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। तर ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे। ही साईट ओपन केल्यावर JNM नर्सिंग ॲडमिशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 7/6/2024 ते 20/6/2024 अशी आहे। तर पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल की हा कोर्स नक्की किती वर्षाचा असतो। तर JNM नर्सिंग हा कोर्स 3 वर्षांचा असतो। या 3 वर्षामध्ये तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वसतिगृहात राहणे कंपल्सरी असते। यानंतर JNM नर्सिंग या कोर्ससाठी तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळते ते आपण बघू। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 5 नर्सिंग स्कूल आहेत। KEM रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय आणि भगवती रुग्णालय। तर या 5 पैकी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवारांची वयोमर्यादा किती असायला हवी। तर
तर दिनांक 31/7/2024 रोजी उमेदवारांचे वय 17 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। म्हणजे ज्या उमेदवारांचा जन्म दिनांक 1/8/1989 पासून दिनांक 31/7/2007 पर्यंत असेल तेच उमेदवार या प्रवेशास पात्र असणार आहेत। यानंतर हा ऑनलाईन फॉर्म भरण्याची फी किती आहे ते आपण बघू। तर खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये 560 अधिक GST 18% असे एकूण 661 रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता रुपये 374 अधिक GST 18% असे एकूण 441 रुपये आहे। आता येथे ऍडमिशन मिळण्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर तुम्हाला 12वीला कमीत कमी 40% गुण असतील तर तुम्ही येथे फॉर्म भरू शकता। पण या कोर्सच्या ऍडमिशनच्या वेळी जे सायन्सचे विद्यार्थी असतात त्यांना इकडे प्रथम प्राधान्य मिळते, आणि जर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कमी भरले असतील तर त्यानंतर कॉमर्स व आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते। यामध्ये खुला प्रवर्गाकरता उमेदवारांना कमीत कमी 40% गुण व मागासवर्गीय उमेदवारांना कमीत कमी 35% गुण असणे आवश्यक आहे। यानंतर जर तुम्ही GNM ला ऍडमिशन घेण्यापूर्वी जर तुम्ही ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी हा डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला येथे प्राधान्य दिले जाते। म्हणजेच इकडे 5% आरक्षण हे ज्या उमेदवारांनी ANM हा कोर्स केलेला असतो त्यांच्यासाठी राखीव असतात। परंतु ANM हा कोर्स ज्या उमेदवारांनी केलेला असतो व ते या जागांसाठी फॉर्म भरतात त्यावेळी या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक असते। प्रतिज्ञापत्रात आपण सध्या कोठेही नोकरीला नाही असे लिहून द्यावे लागते। यानंतर जर ANM हा कोर्स केलेल्या उमेदवारांनी कमी अर्ज केलेले असतील तर अशा 5% आरक्षणांतर्गतच्या जागा या बाकीच्या आरक्षणामध्ये ऍड होऊन त्यानुसार भरल्या जातात। यानंतर अपंगांकरता एकूण 5% आरक्षित पदे आहेत। जर तुम्ही अपंग असाल व त्या अपंगांच्या प्रकारातून तुम्ही अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला आपल्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, आणि जर पुन्हा अपंग कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर अशा 5% आरक्षणांतर्गतच्या जागा त्या प्रवर्गातील उमेदवारांमधून भरल्या जातात। यानंतर उमेदवारे 10वी व 12वी इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळ उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण असले पाहिजेत। यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्च परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराला चांगल्या पद्धतीने मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता आली पाहिजे। आता भरतीचा पुढचा टप्पा आपण बघू। म्हणजे पहिले तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार, त्यानंतर यावरून तुमच्या मेरिट लिस्ट असणार, आणि त्यानंतर असणार तुमचे समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशनासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने लोटी मसर रुग्णालय शीव मुंबई 400022 परिचर्या पाठ्यशाळा येथे हजर राहावे लागेल। समुपदेशनासाठी पात्र उमेदवारांची यादी ही महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, आणि महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनासाठी हजर राहण्याकरता उमेदवारांची कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही। त्यामुळे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी लक्ष ठेवणे गरजेचे आहे। समुपदेशनासाठी येताना तुम्हाला तुमच्या सोबत ऑनलाईन अर्जाची प्रत व अर्ज शुल्क भरल्याची पावती सोबत न्यायची आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर तुमची निवड झाली आणि पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी जर तुम्ही हा कोर्स सोडून दिला तर तुमच्याकडून 10,747 रुपयाचा दंड आकारला जाईल। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना आणि काउन्सिलिंगच्या वेळी तुम्हाला नक्की कोणते सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट सोबत असणे आवश्यक आहे। तर उमेदवारांजवळ रिसेंटमध्ये काढलेले पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर अद्ययावत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यानंतर जर उमेदवार अपंग असतील तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला, त्यानंतर 10वी 11वी व 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट, त्यानंतर अटेम्प्ट सर्टिफिकेट, त्यानंतर उमेदवारांचे लग्न झाले असल्यास मॅरेज व गॅझेट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेशियल सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, तसेच जर उमेदवारांनी ANM हा डिप्लोमा केला असल्यास त्या प्रत्येक वर्षाची मार्कशीट,
त्यानंतर MNC चे नर्सिंग रजिस्ट्रेशन आणि डिप्लोमा सर्टिफिकेट। तर हे सर्व सर्टिफिकेट्स व डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।